मुलं जेव्हा खूप दंगा करतात, हट्ट करतात, तेव्हा सहजच पालक त्यांना कशाची तरी भीती दाखवतात. पोलीस येऊन तुला घेऊन जातील किंवा डॉक्टर मोठं इंजेक्शन देतील वगैरे. काही वेळेस अंधाराची भीती दाखवली जाते. असं केल्यामुळं मुलं तात्पुरती नियंत्रणात आल्यासारखी वाटतात आणि आपलं काम सोपं होतं. काही वेळेस अभ्यास करण्यासाठी सुद्धा भीती घातली जाते. मुलानं आपल्याला योग्य वाटेल ते आणि तसं काम करावं असा आपला विचार भीती दाखवण्यामागं असतो. आपली मुलं आपल्याला भित्री व्हावीत असं वाटतं की निर्भय व्हावीत असं वाटतं, हा विचार सगळ्यात आधी व्हायला हवा. पोलीस, डॉक्टर यांचा आधार वाटायला हवा. ते आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत असा विश्वास मुलांना वाटायला हवा. जेव्हा त्यांची भीती दाखवली जाते तेव्हा जगाची अयोग्य ओळख मुलांना होते. मुलांचं जे वागणं आपल्याला त्रासदायक वाटतं, मुलांनी ते करू नये असं वाटतं, त्या ठिकाणी मुलांना दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. हे करू नको असं म्हणताना त्यांनी काय करावं हे त्यांना सांगायला हवं. त्यासाठी भीती घालणं योग्य नाही. आपली मुलं मोकळ्या मनाची, निर्भय बनायला हवीत. मुलांमध्ये दहशत निर्माण करून त्यांना नियंत्रित करणं हे मुलांच्या निकोप वाढीला बाधा आणतं. शाळेत किंवा घरात मुलांना मारूनही अशी दहशत निर्माण केली जाते. मुलं माराच्या भीतीनं गप्प बसतात. मारामुळं केवळ शरीरावर आघात होतो असं नाही, तर त्यापेक्षा कितीतरी खोलवर मनावर आघात होतो. ही जखम पुढे कायम राहू शकते. उदाहरणार्थ, मुलाच्या शाळेच्या वाटेवर गुलमोहराची झाडं आहेत आणि रोज शाळेत जाऊन मुलाला मार खावा लागतोय, तर त्या एकूण वातावरणाचीच भीती मनामध्ये बसते. पुढे मोठेपणी जेव्हा कधी गुलमोहराचं झाड मुलाला दिसतं तेव्हा उगीचच छातीत धडधडल्यासारखं होतं. त्याचं कारणही नक्की समजू शकत नाही. अशा दहशतीच्या वातावरणात शिक्षण कसं होणार? मुलांच्या मनात नव्या कल्पना कशा जन्माला येणार? आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व फुलून यावं असं खरंच वाटत असेल तर माराची जागा विधायक उपक्रमांनी घ्यायला हवी. ज्या वयात मुलांना मारलं जातं ते पाहिलं की आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. लहान मुलांना मारणं सोपं आहे, ती प्रतिकार करू शकत नाहीत. कॉलेजच्या मुलांना शिक्षक मारतात असं सहसा दिसत नाही, कारण त्यांची शारीरिक वाढ बघता ती प्रतिकार करू शकतात. भीती किंवा दहशत यांचा अतिरेक होतो तेव्हा 2 शक्यता उद्भवतात हे मानसशास्त्रानं दाखवून दिलं आहे. एकतर परिस्थितीपासून पलायन केलं जातं किंवा हल्ला चढवला जातो. या दोन्ही शक्यता मुलांच्या बाबतीत लावून बघितल्या तर मुलं कायमची भित्री होऊन परिस्थितीपासून पळ काढायला शिकतील किंवा आक्रमक होतील. आयुष्यात एकदाही एकही चूक न केलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. पूर्वी झालेल्या चुकांमधून आपण सगळेच शिकत जातो. तशी संधी आपल्या मुलांनाही मिळायला हवी. तो त्यांचा हक्क आहे. भीती घालण्याऐवजी त्यांना संधी देऊया. निदान असा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?